मोक्षाच्या दारात दासी म्हणून उभा होता. मोक्षाला मागायची गरज नाही, अगोदर भक्ती करा. भक्तीची दासी म्हणजे मुक्ती आहे, नुक्ती नाही, मुक्ती. असं सुंदर वर्णन भागवतामध्ये केलं. भागवतामध्ये 12 स्कंद, 335 अध्याय आणि 18,000 श्लोक, असं सुंदर हे भागवत आहे. नारदाला मोठं नवल वाटलं आणि नारदाने सनकादिकाला एक प्रश्न विचारला. म्हणले, भावंडांनो, तुम्ही हे भागवताचा पाठ केलं आणि ज्ञानवैराग्याला जागृत अवस्था प्राप्त झाली, तर तुमच्या भागवत ऐकल्यावर कोणाकोणाचा उद्धार होतो हे मला सांगा. कैकेयी विशुद्धंती वदंतु मह्यम सप्ताह यज्ञेन कथामयेन. 7 दिवसाची भागवत कथा ऐकल्यावर कोणाकोणाचा उद्धार होतो? सनकादिकाने सांगितलं, ऐका. ए मानवा पापकृतस्तु सर्वदाः सदा दुराचार रता विमार्गगाः क्रोधाग्निश्च दग्धाः कुटिलांच कामिनः सप्ताह यज्ञेन कलो पुनन्ति ते. 7 दिवस जो व्यक्ती कथा ऐकतो त्याला भगवत दर्शनाचा लाभ होतो. मग त्याच्यामध्ये कोणाकोणाची यादी आहे? जे पापी आहे, खल आहे, नास्तिक आहे, ज्याने जन्मल्यापासून मरेपर्यंत पुण्य नावाचं कर्मच केलं नाही, ज्यांच्या हातून कधी दान पुण्य घडलंच नाही, असा पाप्यातला पापी शिरोमणी जरी असला, तर अशा माणसाच्या कानावर जर का भागवताचे श्लोक पडले, भागवताचे शब्द पडले, तर त्या माणसाला सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. असा महिमा भागवताचा सांगितलेला आहे. नारदाला थोडं आश्चर्य वाटलं. नारद म्हणले, पाप्याचा उद्धार होतो, नास्तिकाचा उद्धार होतो, आम्ही ऐकायला बसलो म्हणून तुम्ही काही सांगायला लागले का? झाला का कोणाचा आजपर्यंत उद्धार? एखाद्या पापी माणसाचा कोणाचा झाला सांगा बरं? सनकादिकाने सांगितलं, अरे राजांनो, तुम्हाला सांगल, तुंगभद्रा नदीच्या काठीवर सुंदर असं एक नगर होतं. त्या नगराचं नाव आहे उत्तम नगर. आमचं भागवत नुसतं जिवंत माणसाला मोक्ष देत नाही, मेल्यावर जर का एखाद्या माणसाच्या नावाने भागवत लावलं तर त्याचा सुद्धा उद्धार होत असतो. हे भागवतामध्ये सांगितलेलं आहे. आपल्या भागवताचे यजमान गजू भैया यांच्या वडिलांचा आता देहांतवास झालाय. 3-4 महिने झाले असतील, आहे की नाही? 1 महिना झाला, सॉरी, आता 1 महिन्यापूर्वी त्यांच्या वडिलांचा देहांतवास झाला, स्वर्गवास झाला. आज त्यांनी ती भागवत कथा लावली. कैलासवासी त्या ठिकाणी हरिभक्त परायण भगवानराव पवार, त्यांच्या प्रित्यर्थ त्यांनी संकल्प सोडला आणि सुंदर ही भागवताची कथा लावली. त्यांनी मला विचारलं, मला जमल का? मला सगळ्यात चांगला योग आहे, याच्यापेक्षा मोठा योगच कोणता नाही. आजपासून जी कालपासून कथा सुरू झाली, तो एक क्षण ना क्षण त्यांचा पुत्र ती कथा ऐकतोय, गजू भैया, आणि त्या ऐकल्याचं पुण्य त्या पित्याला भेटल, याच्यापेक्षा मोठं पिंडदान कोणतंही जगातलं. सगळ्यात श्रेष्ठ पुत्र त्यांच्या पोटी जन्माला आला. पुत्र कोणाला म्हणत असते? पुन्नम नरकात राहते इति पुत्र हा. जो बापाच्या उद्धारासाठी काहीतरी प्रयत्न करतो, काहीतरी दान धर्म करतो, शतशास्त्राचं श्रवण करतो, त्याला पुत्र म्हणत असते. बाकीचे नुसतं बेटा आहे, धन वाटून घेतले ना त्याला बेटा म्हणते. बटवारा कर केलेलो, धनासाठी बापाला भांडतात त्याला लडका म्हणत असतात, पण जो बापाच्या उद्धारासाठी कार्य करतो त्याला गजूभैया म्हणत असतात. हे महत्वाचं आहे. म्हणून जीवनामध्ये प्रत्येक वेळ महत्वाची, आपल्याला संधीचं सोनं करता आलं पाहिजे. मेल्यावर माणसाला कसा मोक्ष भेटतो ऐका. तुंगभद्रा नदीच्या काठावर उत्तम नगर होतं. तिथे एक ब्राह्मण राहत होता. आत्मदेव तस्मिन पुरे, त्या पुरामध्ये आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहत होता. तो ब्राह्मण कसा होता? वेदविद्येमध्ये पारंगत होता, विद्वान होता, तेजस्वी होता. द्वितीय ईव भास्कर, त्याला बघितलं तर असं वाटत होतं या गावामध्ये सूर्यनारायणच जन्माला आला की काय, असं वाटत होतं त्याला बघून. एवढा विद्वान तेजस्वी ब्राह्मण. आणि त्याची एक पत्नी होती, तिचं नाव आहे धुंदुली. ही त्याच्या स्वभावाच्या विरुद्ध होती. तो बिचारा परमार्थ करणारा, आणि ही त्याची बायको.
तिचं नाव धुंदुली. हिला चांगलं कधी दिसतच नव्हतं, नेहमी धुरकट दिसायचं. ही चांगल्या नजरेनं कधी कोणाला बघतच नव्हती. तिचं नाव धुंदुली. याच्याकडे धन होतं, नाव होतं, रूप होतं, पण याच्या घरात एक दुःख होतं, याला संतती होत नव्हती. संतती होत नाही म्हणून त्याने अनेक प्रयत्न केले, अनेक व्रतवैकल्य केले, अनेक अनुष्ठान केले, पण त्याला पुत्र झालाच नाही, पुत्र झालाच नाही. मग अशा वेळेस काय करावं? निराश होऊन बसलेला होता. पण काय असतं, जगाची एक रीत आहे, ज्या व्यक्तीला जी वस्तू नाही का, त्या व्यक्तीला त्या वस्तूचा तितका त्रास होत नाही. आता यांना मूलबाळ नव्हतं, हा ज्ञानी होता, विद्वान होता, याला काहीच वाटत नव्हतं. पण असं होतं, याला मुलगा नाही हे गावातल्या लोकांना माहिती होतं, आणि लोक याच्या नावाचा खलबत्ता घेऊन गळ्यात घेऊन फिरत होते. आत्मदेव रस्त्याने चालला ना, लोकांनी म्हणावं, अरे अरे आत्मदेव एवढा विद्वान, पण काय उपयोग झाला याच्या विद्वत्तेचा? एखाद्या गरीबाने बघा, अरे आत्मदेव एवढा श्रीमंत, पण हे गेल्यावर धन कोणाला देईल? भावकीने बघावं, अरे तू किती वर नाक करून चल, शेवटी आमच्याच खांद्यावर जायचं, तुला कोण पाणी पाजायलाय? त्याच्या नावाचा खलबत्ता घेऊन बसावं. आणि तुम्हाला एक सांगू, मुलं झाल्यामुळे जर का उद्धार झाला असता, तर सगळ्यात पहिले पशु पक्ष्याचा झाला असता, माणसाचा नंतर झाला असता. माणसाला तरी मर्यादा आहे, 2 मुलं 4 मुलं 5 मुलाच्या आत जन्माला घालतील, पण डुकराला एकाच टायमाला 18 पिल्ले होते. सगळ्यात पहिले त्याचा उद्धार झाला असता. लेकरं झाल्यावर जर का उद्धार झाला असता तर. श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलं, स्वतःचा उद्धार स्वतःलाच करून घ्यावा लागतो. ही एक वंश परंपरा आहे, रक्त परंपरा आहे, की आपण गेल्यावर आपलं तर्पण करणारं, पिंडदान करणारा असावा, आपल्या गेल्यावर धनाचं रक्षण करणारा असावा, म्हणून कुलामध्ये पुत्र लागतो. या जगातल्या ऋणातून, पत्नीच्या ऋणातून माणूस मुक्त होतो, म्हणून पुत्र असावा. मी पुत्र सांगितलं ना कोणाला म्हणत असते, तसा पुत्र जन्माला आला तर त्याला पुत्र म्हणावा. आणि जर का बापाला सुख न देणारा मुलगा जन्माला आला असेल तर समजून घ्यायचं त्या बापाचं पापच जन्माला आलेलं आहे, बाकी काहीच नाही. म्हणून जीवनामध्ये करता आली तर आई वडिलाची सेवा करा, बाकी कोणतंच जगात पुण्य मोठं सांगितलेलं नाहीये. तुम्ही मला सांगा, आज आपण एवढं हरिद्वारला जातो, ऋषिकेशला जातो, पंढरपूरला जातो, देहू आळंदीला जातो, कशासाठी जातो? की तिथं गेल्यावर देव आमच्यावर प्रसन्न होईल. पण देव प्रसन्न केव्हा होत असतो तुम्हाला सोपी भाषा सांगू का? देव त्याच व्यक्तीवर प्रसन्न होत असतो जो व्यक्ती आईबापाला जपतो, जो व्यक्ती आईबापाची सेवा करतो, त्याच्यावर देव प्रसन्न होऊन त्यालाच खरा आशीर्वाद देत असतो. तुम्ही मला सांगा, सगळे तीर्थ पंढरपुरामध्ये येऊन वास्तव्य करतात का? पांडुरंग तिथं आहे म्हणून. पण तो पांडुरंग कोणामुळे आला? पुंडलिकाने काय पंक्ती घातल्या होत्या का? पुंडलिकाने काही भजन केलं होतं का? पुंडलिकाने काही तीर्थयात्रा केल्या होत्या का? त्याने कोणतं साधन केलं नाही. त्या पुंडलिकाने फक्त आईबापाची सेवा, केवळ माईबापाची सेवा केली म्हणून केली. जगात सगळ्यात श्रेष्ठ जर का दैवत कोणतं असेल तर ते आपले आई वडील असतात महाराज. त्यांच्यानंतर आपल्यावर निष्काम निस्वार्थ प्रेम करणारं जगात कोणीच नसतं, ते फक्त आपले आई वडील असतात. आणि ते गेल्यावर रडत बसण्यापेक्षा, पस्ताव करण्यापेक्षा आहे तोपर्यंत त्याला जपा. आणि जगातलं सगळ्यात मोठं दुःख तुम्हाला सांगू का कोणतं असतं? आपला बाप आपल्या डोळ्यासमोर जळताना बघणं हे जगातलं सगळ्यात मोठं दुःख आहे. माझ्या भागवत कथेचा यजमान गजू भैयाने 1 महिन्यापूर्वी ते दुःख पाहिलं, आणि काल सकाळी मी माझ्या बापाला जळताना पाहून तुमच्या भागवताला आलेले. एवढं सोपं नसतं इथं बसून बोलायला. एकीकडे कर्म असतं आणि दुसरीकडे ज्ञान असतं. कर्म सांगतं माईबापाला सांभाळा, पण ज्ञान सांगतो तुम्हाला त्याला मुक्ती द्यायची. माझा यजमानही बापाच्या मुक्तीसाठी भागवत लावलंय, मी वक्ता भागवत सांगायला लागले बापाच्या मुक्तीसाठीच. पण आमच्या दोघांचे मार्ग वेगळे, त्यांचा प्रपंच आहे, माझा परमार्थ आहे.
पण दुःख दोघांचं एकच आहे. सोपं नसतं. जगातलं सगळ्यात मोठं दुःख आहे आपल्या बापाला आपल्या डोळ्यासमोर जळताना बघणं. भागवत एक अशी ग्रंथ आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितलेला आहे की भागवतामध्ये माणसाच्या उद्धाराचं साधन सांगितलेलं आहे. म्हणून भागवत जे आहे ना 18 पुराणामध्ये सगळ्यात श्रेष्ठ सांगितलं का तर 17 पुराणाने भागवताचा महिमा गायला आहे. भागवताने कोणाचा महिमा गायला नाही. म्हणून भागवतासारखा अद्वितीय ग्रंथ हिंदू धर्मात दुसरा कोणता नाहीये. मुलं बाळ झाल्याने जर का उद्धारच झाला असता तर पहिला पशु पक्ष्याचा झाला असता, माणसाचा नंतर झाला असता. आत्मदेवाला काही वाटत नव्हतं, पण बाकीच्या लोकांनी त्याच्या नावाचा खलबत्ता गळ्यात बांधून घेतला आणि त्याची सारखी निंदा करू लागले. आणि लोकनिंदेला कंटाळून आत्मदेव एक दिवस आत्महत्या करण्याचा प्रयत्न करू लागला. तुम्हाला सांगू का, देवाने आपल्याला वाणी दिली ती नुसतं गप्पा मारण्यासाठी नाही, लोकांना टोचून बोलण्यासाठी नाही, लोकांचं अहित करण्यासाठी नाही. देवाने एवढी सुंदर तोंडामध्ये जीभ दिली, मासेचा तुकडा येतो काय दुसरं, पण त्याने शब्दाचा उच्चार होतो. पण बोलावं कसं? जर का नुसतं बडबड करत बसलो आपण, लोकांच्या कुटळक्या करत बसलो तर अनंत वाचाळ बरळ ती बरळ त्या कैसा दयाळ पावे हरी. पण त्याच वाणीने जर का आपण देवाचं भजन केलं, बोलावा विठ्ठल करावा विठ्ठल, त्याच वाणीने देव जीव भाव आपला एक होत असतो. म्हणून अशी वाणी बोला की आपल्या वाणीने पुढच्याचं मन जिंकून घेता आलं पाहिजे. आपल्या वाणीने पुढच्याच्या मनाला शांती निर्माण झाली पाहिजे. आपल्या वाणीने पुढच्याच्या मनाला समाधान भेटलं पाहिजे. साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. थोडं बोला पण चांगलं बोला. आपल्या वाणीने दुसऱ्याच्या मनाला दुःख होईल. जगात याच्यासारखं दुसरं पाप कोणतं नाहीये, दुसरं कोणतंच पाप नाहीये. म्हणून माणसाने झालं तर भजन कमी करा. तुम्ही भजन केलं म्हणून देवाला समाधान वाटतं असं नाहीये. त्याचं भजन करायला लई लोकांनी त्याग करून भजन करीत बसलेले. पण आपल्या कायिक वाचिक मानसिक कर्माने कधीच कोणाला दुःख झालं नाही पाहिजे. आत्मदेवाला मोठा पश्चाताप निर्माण झाला. आत्मदेव एका नदीच्या तीरावर जाऊन बसला आणि पश्चाताप करत बसला की मला संतती नाहीये आणि लोक माझी निंदा करायला लागलेत, लोक माझ्याबद्दल बोलायला लागलेत. बाहेर तोंड काढावं की नाही काढावं अशी परिस्थिती झाली. हे जीवन जगावं का त्यागावं हा विचार पडला. आणि त्यावेळेस आत्मदेवाला दुःख झालं. आणि ते दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला मी सांगल, चांगल्या माणसाला जर का आपण त्रास दिला ना तर देव आपल्याला आयुष्यात कधी सुख देत नाही, आयुष्यात कधी सुख देत नाही. म्हणून जे लोक परमार्थ करते, जे लोक चांगले कामं करतात त्या लोकांना जीवनात माणसाने कधीच त्रास देऊ नये. ती तुमची खरी भक्ती आहे. बाकी तुम्हाला मंदिरात जायची गरज नाही. भागवत प्रमाणे त्याला आत्मदेवाला लोकांनी एवढं टोचून बोलावं, एवढं टॉर्चर करावं आणि ह्या टॉर्चरपणामुळे त्याला आत्महत्या करावा हा विचार निर्माण झाला. आणि त्या आत्मदेवाचं समाधान करण्यासाठी देवच एका साधूचं रूप घेऊन तिथून चाललेला होता. त्या साधूने बघितलं आणि त्या साधू जवळ आला. त्याने विचारलं, अरे ब्राह्मणा का रडतोस, तुझ्या दुःखाचं कारण काय? त्याने घरची सगळी राम कहाणी त्या साधूला सांगितली. मला पुत्र नाही, धिक्क जीवन पुत्र विहीन, पुत्राविना ह्या जीवनाचा काही उपयोग नाहीये, म्हणून मी रडतोय. मला पुत्र नसल्यामुळे मी लोकनिंदेला पात्र झालो. माझं हे दुःख मला सहन होत नाही, म्हणून माझ्या मनात असा विचार आला की मी आत्महत्या करावी, हे जीवन ठेवू नये. त्या ब्राह्मणाने सांगितलं, असा विचार करू नकोस. अरे पुत्र झाल्याने जर का सुख भेटलं असतं तर सगर राजाला 60,000 मुलं होते. किती? 60,000. तुम्हाला तरी एकच आहे, पण सगर राजाला 60,000 पुत्र होते. पण ते एवढे मूर्ख निघाले की त्यांनी कपिल ऋषीचा अपमान केला आणि त्या ऋषीच्या अपमानामुळे
गंगा ह्या मृत्यू लोकात आणण्यासाठी 3 पिढ्या खर्च कराव्या लागल्यात सगर राजाला. अशी मुलं जन्माला येऊन काय उपयोग आहे? अंग नावाचा राजा, त्याचा पुत्र वेन, त्या बापाला वेनमुळं त्या अंग राजाला राज्य सोडून गुफेमध्ये जाऊन लपून बसावं लागलं. असे पुत्र असलेले काय कामाचे? पुत्र नसला तर एकच दुःख असतं, पुत्रच नाहीये. पण असून जर का नालायक निघला, असून जर का मूर्ख निघला, तर त्याच्यासारखं दुःख जगात दुसरं कोणतं नाहीये. म्हणून 100 कौरव जन्माला घालण्यापेक्षा एकच ध्रुव बाळ जन्माला घाला आणि त्याला योग्य संस्कार द्या, तरच आपला प्रपंच सुखी होतो. आणि त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगल, ज्याचा प्रपंच चांगला आहे ना, त्याचा परमार्थ चांगला आहे. ज्याचा प्रपंचच चांगला नाही, त्याच्या परमार्थाला काय चव राहणार? तुम्ही एवढ्या शांतपणे इथं भागवत ऐकायला बसले, तुमच्या मनात काहीच नाही, फक्त भागवत आहे. पण जर का मुलं बाळ तुमचे सुखी नसते, मुलं बाळ जर का मूर्ख असते, तर एवढं निवांत भागवत आपण ऐकत बसलो असतो? नाही. कुठेतरी मुलाचा धाक बसला असता. पिऊन येतो की काय, बोलतो की काय, पडतो की काय, मारतो की काय कोणाला. प्रपंच सुखाचा असल्याशिवाय परमार्थ सुखाचा होत नाही. म्हणून राजा तू एवढं टेन्शन घेऊच नको. मुलं असल्यावर उद्धार होतो कोणी सांगितलं तुला? अरे तू भगवंताचं ध्यान कर, भागवताच्या दशमस्कंदाचा पाठ कर, त्याने तुला देव भेटल. आणि देव भेटलं तर जीवनाची इति कर्तव्यता पूर्ण होईल, परमार्थ पूर्ण होत असतो. संसार कोणाचा पूर्ण झाला नाही आणि होणार पण नाही. एखाद्या माणसाकडे धन असला तर तो 2 ताळी बंगला बांधल, 5 ताळी बंगला बांधल. तुम्ही शहरात जाऊन बघा, पुण्यासारख्या हैदराबाद सारख्या शहरामध्ये 25 ताळाची बिल्डिंग बघितली मी, 25 ताळाची. पण त्याच्यावर कळस नाही पाहिला मी, कळस नाही दिसला कुठं. भारी भारी घरं दिसले, पण कोणाच्या घरावर कळस बसवलेला नाही दिसला. आता आमच्या आश्रमामध्ये एक व्यक्ती आला होता, त्याने सांगितलं की मी 2.5 कोटी रुपयाचं घर बांधायला लागलो. 2.5 कोटी रुपयाचं. मला एवढं मोठं जरी घर बांधलं तर त्याच्यावर कळस बसवतील का? नाही. पण मंदिर आमचं छोटं बांधा, लहानातलं लहान मंदिर बांधा, त्याच्यावर छोटा का होईना कळस बसवते. कळस बसवणं म्हणजे परमार्थ पूर्ण होणं आहे. प्रपंचाचा विस्तार किती होऊ द्या, पण त्याच्यावर कळस बसवल्या जात नाही. म्हणून प्रपंच कोणाचा झाला नाही आणि कोणाचा पूर्णही होणार नाही. त्याच्यासाठी सांगितला परमार्थ. तुम्ही परमार्थ करा, वेळात वेळ काढून, तुमचा तो पूर्ण होईल आणि तुमच्या जीवनाची ती कर्तव्यता पूर्ण होईल. आत्मदेवाला एवढा सुंदर उपदेश केला, पण त्याच्या काही डोक्यात बसलंच नाही. कारण की त्याची बुद्धी मायेमध्ये ग्रसित झालेली होती, मायेमध्ये मलिन झालेली होती. आणि त्यावेळेस आत्मदेवाने सांगितलं, बाबा तुम्ही जे मला ज्ञान सांगायलेत का, हे मला पहिलंच माहिती आहे, पण मला मुलगा नाही हे मी तुम्हाला सांगायला लागलो. मला पोरग होण्यासाठी काहीतरी आशीर्वाद द्या, काहीतरी मला कृपा करा. कशासाठी तुम्ही दीक्षा घेतली, कशासाठी तुम्ही भजन करता, माझ्यावर कृपा करा अगोदर, मग मला उपदेश करा. साधू म्हणला, बरं चाललो, तू उगाच त्याच्या नादी लागलो. साधूला त्याच्या दया आली आणि साधूने त्याच्या भाग्याची रेषा वाचली. त्याच्या कपाळावर लिहिलेलं होतं आणि त्याने सांगितलं, आत्मदेवा तू एका जन्मात पुत्र नाही म्हणून रडतोस, पण तुझ्या भाग्यात लिहिलेलं आहे 7 जन्म पुत्र नैवच नैवच नैवच. एका जन्मासाठी रडतोस, पण 7 जन्म तुला संततीचा योग नाहीये. तो म्हणला, बाबा बरं झालं, बरं झालं तुम्ही मला 7 जन्माचं रिझर्वेशन करून दिलं. आता तर मी जगतच नाही म्हणला, मी मरतोच. साधू म्हणला, आपल्यासमोर ब्रह्महत्या होणं चांगलं नाहीये, आपल्यासमोर ब्राह्मण मरतो हे चांगलं नाही, आपण काहीतरी याच्यावर कृपा करावी. आणि त्या साधूने एक फळ घेतलं आणि मंत्रशक्तीने अभिमंत्रित करून ते फळ त्याला दिलं आणि सांगितलं, हे फळ तू खा, तुझ्या पत्नीला खायला दे. आणि काही नियम त्याच्या बायकोला सांगितले. 12 महिने भांडायचं नाही, 12 महिने लोकांच्या निंदा कुटाळक्या करायच्या नाही, 12 महिने दारात आलेल्या अतिथीला दान धर्म करायचा, 12 महिने सकाळ संध्याकाळ भजन करायचं, 12 महिने घरचंच अन्न खायचं, शुद्ध अन्न खायचं, सात्विक अन्न खायचं.
सगळे उपयोग सांगितले आणि ते फळ दिलं. आत्मदेव घरी घेऊन आला, बायकोच्या हातात दिले, सांगितलेला विधी तिला सांगितला. आत्मदेवाने ते फळ दिलं. त्याच्या बायकोने धुंदुलीने ते फळ घेतलं आणि घरात नेऊन ठेवलं. आणि संध्याकाळी तिची बहीण तिला भेटायला आली. तिने ती घडलेली घटना बहिणीला सांगितली. तुझ्या भाऊजीने कुठेतून फळ आणलेलं आहे ना, असं असं मला नियम सांगितले. त्या बहिणीची इथं खाणारे लय मोठे होते पण खायला काही नव्हतं. तिला 9 लेकरं होते पण घरात गरिबी होती. आणि 10व्याने ती गर्भवती होती. ती म्हणली असे फळं खाल्ल्याने लेकरं झाले असते तर लग्नच करायचं काम नव्हतं. हे जर विश्वास ठेवू नको, ह्या काही गोष्टी खऱ्या नाही आहेत. आणि तुला ह्या फळाची परीक्षा घ्यायची असली तर तुमच्या घरामध्ये बाजूला एक गाय आहे तुमची, तिला अजून वासरू झालं नाही, तिला फळ टाकून दे. आणि बहिणीच्या विचारात येऊन तिने ते फळ वांजगाईला खायला दिलं. दारात तुळस होती, त्याला मंजुळा येत नव्हत्या. गायीना ते फळ खाल्लं, गाय गर्भवती राहिली. दोघ्या बहिणीची सल्ला मसलत झाली. दोघ्या बहिणीने विचार केला की मी गर्भवती आहे, ह्या वेळेस माझा होणारा मुलगा मी तुला देईल, पण त्याच्या बदल्यात तुला मला धन द्यावं लागल. माझा नवरा धनाचा लोभी आहे. धनामुळे स्वतःच्या मुलाला विकल. आणि त्याने तोच मुलगा विकण्याचा तिने विचार केला. आणि ती म्हणली मग मी काय करू? म्हणले काही नाही, तू जरा घरातले धुडके धडके चिंध्या गोळा कर, पोटावर बांध आणि गर्भवती असल्याचं सोंग कर म्हणली. गर्भवती असल्याचं सोंग केलं. दोघी बहिणी डिलिव्हरीसाठी माहेराला गेल्या. येता काळ येता वेळी तिची बहीण प्रसूत झाली. हिने चिंध्या फेकून दिल्या. बहिणीचा मुलगा ओटीत घेतला आणि त्याच मुलाला घेऊन ती घरी आली. आत्मदेवाला मोठा आनंद झाला. आज मी एका पुत्रासाठी रडत होतो, पण साधूच्या कृपाने मला तर पुत्र झालाच. पण ते फळ खाल्लेले त्या गायीने सुद्धा एक सुंदर मुलाला जन्माला घातलं. त्या फळाचा परिणाम असा झाला, गायीने एक सुंदर मानवी आकृतीच्या बाळाला जन्माला घातलं. दिसायला पूर्ण माणसासारखा होता, पण त्याचे कान गायीच्या कानासारखे होते. आणि त्या आत्मदेवाला आनंद झाला. एका पुत्रासाठी रडत होतो, 2 पुत्र मला प्राप्त झाले. आणि दोन्ही मुलाचं नामकरण त्याने केलं. गोकर्ण पंडितो ज्ञानी धुंदकारी महाखलह. साधूचा प्रसाद होता, तो ज्ञानी निवडला, गुणवान झाला. पण हे दुसऱ्याचं वटीत घेतलेलं पोरग होतं, ते महाखल झालं, खलनायक झालं. ते खलांचा नायक झालं. स्वतःची संतती सुख देईना, लोकांची लेकरं वटीत घेतल्यावर केव्हा सुख देणार आपल्याला? म्हणून लहानपणातच आपण मुलाला योग्य संस्कार द्यायला पाहिजे. गोकर्ण जो होता सात्विक होता, विवेकी होता. आणि गोकर्ण मोठा झाल्यावर तीर्थयात्रेसाठी निघून गेला. हा धुंदकारी एकटा घरात राहिला, आईच्या लाडाने वाया गेला. ब्राह्मण असून त्याने मदिरा प्राशन केली, दारू प्यायला लागला, मांसाहार खायला लागला. कोण ब्राह्मण? ब्राह्मणाने सुपारीचा सुद्धा स्पर्श करू नये, त्याला ब्राह्मण म्हटलेलं आहे. तंबाखू खाणं, गुटखा खाणं, पुड्या खाणं ब्राह्मणाला एकदम निषिद्ध सांगितलेलं आहे. जन्माला तर सगळेच आईच्या उदरातून येत असतात. जन्मना जायते शूद्रः संस्कारात द्विज उच्चते. वेद पाठेत भवेर विप्र ब्रह्म जानाति ब्राह्मण, त्याला ब्राह्मण म्हणत असतात. ज्याने कधी स्वप्नात सुपारीचा सुद्धा स्पर्श केला नाही, वेदांचा अभ्यास केला, वेद कंठपाठ केले, त्रिकाल गायत्री संध्या केली, आणि त्रिकाल गायत्री संध्या करून त्या पुण्याचं फळ आपल्या यजमानाला देतात, त्याला ब्राह्मण म्हणत असतात. नुसतं ब्राह्मण कुळात जन्म होऊन उपयोगाचं नसतं. हा धुंदुकारी ब्राह्मण कुळात जन्माला आला, पण एकही कर्म त्याने ब्राह्मणाचे पाळले नाही. म्हणून परिणाम असा झाला की हा धुंदुकारी नास्तिक झाला. याच्यामुळे याच्या वडिलाला त्रास होऊ लागला, आत्मदेवाला. आणि आत्मदेव घरामध्ये दुःखी झाला. एक दिवस त्या ठिकाणी बापाने बघितलं, आत्मदेवाने समजून सांगायचा प्रयत्न केला, अरे बाळा, तू स्वर्गासारख्या घराला नरक बनवलंस. आपल्या घरात कधी लसूण कांदा खात नाही, त्या घरात तू मांसाहार आणायला लागलास. घर अपवित्र व्हायला लागलं. दारू पिऊन येतोस, हे आपला आहार नाहीये. तो म्हणला, बाबा तुम्हाला कळत नाही पैशाचा उपयोग कसा करावा.
हे खाऊन पिऊन मस्त मौज मजा करावी, त्याचं नाव असतं जीवन. हे तुमच्यासारखं नुसतं कष्ट करा आणि मरून जा. त्याला म्हणते आयत्या पिठावर रेगुट्या वाढणारे. ज्याने कष्ट केले ना महाराज, ते फक्त जीवनामध्ये जीवन जगत असतात. रिकामे चाळे रिकामे नाटकं करत नाही, व्यसनाच्या आधीन जात नाही. ज्याने शून्यातून जग निर्माण केलं ना, त्याला कधी हरण्याची भीती नसते. पण आयत्या पिठावर रेगुट्या वाढणारे, त्याला काय कळणारे कष्ट काय असतात म्हणून. या धुंदुकारीने बापाला मागं फिरून बोलायला सुरुवात केली. एक दिवस आत्मदेवालाच मारायला उठला. आत्मदेवाने विचार केला, याच्या हातून मार खाण्यापेक्षा घर सोडून गेलेलं बरं आहे. आणि तोच आत्मदेव ह्या पुत्राच्या दुःखामुळे घर सोडून त्याच जागेवर जाऊन बसला, ज्या जागेवर बसून विचार करत होता, मला मुलगा नाही. आणि आजही तोच प्रश्न आहे, देवा मला मुलगा दिला, पण असा का दिला, असा का दिला. चांगला द्यायचा असता. मी तुम्हाला सांगितलं, संतती नसल तर एकच दुःख असतं, संततीच झाली नाही. पण असून जर का मूर्ख झाली तर समजायचं त्याच्यासारखं दुःख दुसरं कोणतं नाही. त्या आईवडिलाच्या जीवनात कधी सुखाचा दिवस उगवत नसतो. आत्मदेव इथं दुःखी होऊन बसला. घरी जावंसं वाटत नाही, आता वाटायला लागला आत्महत्याच करावी. पुन्हा तो आत्मदेव त्या ठिकाणी विचार करत बसला. आणि तितक्यात वेळात त्याचाच पुत्र त्याला भेटण्यासाठी आला. बोली गोकर्ण महाराज की जय. गोकर्ण महाराज आले. गोकर्णाने बघितलं आपला बाप दुःखामध्ये रडतोय. जवळ गेला. बाबा काय झालं, भर दुपारच्या वेळेला तुम्ही इथं दुःखी बसलात. ज्या मुलाला बापाच्या अंतःकरणातलं दुःख कळतं त्यालाच मुलगा म्हणतं शास्त्र. बाबा काय झालं, काही नाही, तुझ्या लहान्या भावाने स्वर्गासारख्या घराला नरक बनवलं बाळा. आता मला घरी जावं वाटत नाही. मला असं वाटायला लागलं आता हे जीवन नको, ह्या जीवनाचा त्याग करावासा वाटतोय. त्यावेळेस गोकर्णाने 2 श्लोक आपल्या बापाला सांगितले. आणि ते 2 श्लोक जर का सगळ्यांनी ध्यानात आणले तर पुन्हा भागवत ऐकायचीच गरज नाही. जीवनाचं सार म्हणजे ह्या 2 श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. बाबा आज तुम्ही दुःखी झालात, याचं कारण काय, काय कारण आहे. 2च कारण आहे. एक आहे अहंता आणि दुसरी आहे ममता. या 2 गोष्टीमुळे माणूस दुःखी होतो. आणि आजही तुमच्या माझ्या दुःखाला कारण ह्या 2 गोष्टी आहेत. अहंता कशाची आहे, पहिल्या श्लोकामध्ये सांगितलं, देहस्ती मांस रुधिरे अभिमतीम त्यजत्वम जाया सुता दिशु ममता विमुंचः पश्यानिशम जगदीत शनभंग निष्ठम वैराग्य राग रसिको भवभक्ती निष्ठः. बाबा तुम्हाला पहिली गोष्ट तर तुमच्या शरीराचा अभिमान आहे. हे जे शरीर आहे, हे शरीर पहिली गोष्ट याचा अभ्यास करा. हे शरीर कोणाचं आहे, कोणाचं आहे शरीर. मी तुम्हाला प्रश्न करते, जाऊ दे, तुम्हाला गोकर्णाचा नाही कळलं तर माझं कळलं. ज्या शरीराने आपण इथं बसलो, या शरीराला स्थूल शरीर म्हणतात. काय म्हणतात, स्थूल शरीर. दुसरं एक शरीर आहे सूक्ष्म शरीर. आता ते सूक्ष्म शरीर कोणतं आहे माहिती आहे का. आता 2:45 वाजायला लागले, 3ला आता आरती होणार आहे, लगेच जेवायला बसणार आहे. सकाळपासून उपवास धरलेला आहे. आता गरम गरम मस्त भाजी पोळी खायला येणार आहे. मनातल्या मनात चालू असलेला विचार याला भागवत सूक्ष्म शरीर म्हणतं. आणि तिसरं असतं कारण शरीर. मेल्याच्या नंतर आपली टवकी फुटतीन, त्याच्यातून आत्मा बाहेर निघून जातो, त्याला कारण शरीर म्हणलेलं आहे. मग आता इथं आपण ज्या शरीराने बसलो याचं नाव आहे स्थूल शरीर. हे कोणाचं आहे, संतांची संगत करा. हा सुंदर उपदेश गोकर्णाने आत्मदेवाला केला. आत्मदेवाला ते ज्ञान प्राप्त झालं आणि आत्मदेवाने घरादाराचा त्याग केला, वनामध्ये गेला, 11 स्कंदाचा पाठ केला आणि सुंदर असणारं जीवनातली मुक्ती नावाचं साधन प्राप्त करून घेतलं आणि जीवन धन्य बनवलं. गोकर्णाला कळलं आपला भाऊ एवढा करामती निघाला, घरी जाणंच नको.
म्हणून तो गोकर्ण पुन्हा तीर्थयात्रेला गेला. धुंदुकारीला कोणाचा धाक राहिला नाही. एक दिवस आईला पैसे मागायला गेला, दिला नाही. जळतं लाकूड घेऊन तिच्या मागं लागला. रात्रीचा जीव वाचवण्यासाठी पळाली तर समोर कोरड्या विहिरीत पडली, गतप्राण झाली. धुंदुकारीने 5 वैश्या घरी आणून ठेवल्या. त्यांचं उदरभरण करण्यासाठी चोऱ्या लबाडी करू लागला, चोरीचं धन घरात आणू लागला. वैश्याने विचार केला, याच्या धनासोबत जर का आपण पकडल्या गेलो तर आपल्यावरही कारवाई होईल, कारावास होईल. म्हणून आता याचा संग नको. ते धन सगळ्या जणींनी वाटून घेण्याचा विचार केला. हा फुल दारू पिऊन आलेला होता, बाजीवर झोपला तसाच बांधला आणि त्याला मारण्याचे प्रयत्न करू लागल्या. त्याच्या अंगावर चाकूचे वार करू लागल्या. तितक्यात तो आरडाओरडा करू लागला. जळते इस्तूचा निखारे त्याच्या तोंडात टाकले आणि तो गतप्राण झाला. धुंदुकारी मरण पावला. घरात पुरला. 5 वैश्या 5 वाटाने निघून गेल्या. नारद ऋषी, मला सांगा, ह्या आत्मदेवाच्या पुत्राने धुंदुकारीने जन्माला तसा मरेपर्यंत सत्कर्म केले नाही. हा मरण पावल्यावर याला का सद्गती भेटली असेल का? नाही. याची अधोगती झाली, भूत होऊन फिरायला लागला. गोकर्ण महाराज 4 धामाची यात्रा करून घरी आले. वाड्यासमोर बास टाकून झोपले. भूत रातची फिरत असते. कधी फिरते? रात्रीचे. रातच्या 11च्या पुढं सकाळच्या 3च्या आतमध्ये ज्याला भूताची भेट घ्यायची असेल ते घराच्या बाहेर फिरा, तेव्हा भूत भेटत असते. बाजेला वेडा घालू लागला, वेगवेगळ्या प्रकारचं रूप घेऊ लागला. गोकर्ण महाराजाने कमंडलूतलं पाणी टाकलं सावलीवर आणि सांगितलं, कोण? त्याने सांगितलं, अहम भ्राता त्वदीयोसी धुंदुकारी नामत. मी तुमचा भाऊ आहे, माझं नाव धुंदुकारी आहे. मी स्वकर्मेन ब्रह्मण नाशित्वम. मी स्वतःच्या कर्माने ब्राह्मणत्वाचा नाश केला म्हणून मला पिशाच योनी प्राप्त झाली. दादा, माझ्या मुक्तीसाठी काहीतरी उपाय कर. गोकर्णाने सांगितलं, तुझ्या नावाने गया क्षेत्रामध्ये पिंडदान केलेत. काय केलंय? पिंडदान. त्या धुंदुकारीने सांगितलं, 100 जरी पिंडदान केले ना तर माझा उद्धार होणार नाही. का? तर मी हाय क्वालिटीचं पाप केलेलं आहे, हाय क्वालिटीचं, त्याच्यामुळे माझा उद्धार होणे शक्य नाही. गोकर्ण महाराज दुसऱ्या दिवशी उठले, सूर्यनारायणाला नमस्कार केला, पूजा अर्चा केली आणि सूर्यनारायणाला प्रसन्न करून घेतल्यावर विचारलं, माझ्या भावाची मुक्ती कशाने होईल? सांगितलं, इति सूर्य वचतु धर्मे रूपंतु विश्रुतम श्रीमद भागवतान मुक्ती ही सप्ताह वाचनम कुरुहु. 7 दिवसाचं भागवताचं पारायण तुझ्या भावाच्या प्रित्यर्थ लाव. आणि सुंदर असं भागवताचं नियोजन केलं. सगळ्या नगरीतल्या लोकांना बोलवलं. सगळे लोक भागवत ऐकायला येऊन बसलेले आहेत. आणि एका बाजूला आसन टाकलं धुंदुकारीसाठी. धुंदुकारी जिथं असेल तिथून येऊन आसनावर बस. पण धुंदुकारी मंडपाजवळ आला, पण मंडपात येता आलं नाही. का? तर धुंदुकारी जवळ पाप होतं आणि ज्याच्या जवळ पाप आहे ते माणूस भागवताच्या आश्रयाला येत नाही. ते माणूस भागवताजवळ बसू शकत नाही. मंडपाजवळ येईन आणि त्याला मिस कॉल येईन. मंडपाजवळ येईन, बसायचा प्रयत्न करील, त्याला फोन येईन, निघून जाईल. सगळेच इथं बसू शकत नाही. आणि काही काही बसले तरी मोबाईल खेळत बसतील. इकडं भागवत सुरू, त्यांच्या चॅटिंग सुरूच व्हॉट्सअपला. त्यांचं भागवतात मन लागत नाही. असं त्या ठिकाणी सांगितलं. म्हणून त्या ठिकाणी जुन्या काळातले मंडप वेळूचे होते. वेळूला काही गाठी होत्या, त्या गाठीच्या छिद्रात जाऊन बसला. 7 दिवस भागवत कथा त्याच्या प्रित्यर्थ चालली आणि 7 दिवस त्याने ती कथा ऐकली. तुम्ही भागवत कोणाच्या नावाने लावलं, त्याच्या नावाने जर का संकल्प सोडला तर तो जीवात्मा तिथं येऊन थांबतो, तोच ते भागवत कथा ऐकत असतो. 7 दिवस ती कथा ऐकली. 7व्या दिवशीचा गजर झाला आणि महाआरती भागवताची झाली. आणि ती आरती झाल्यावर तो वेळू कडकड 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 कडाडला आणि त्याच्यातून सुंदर असणारा एक जीवात्मा, त्याला सुंदर शरीर प्राप्त झालं. त्याचं नाव आहे धुंदुकारी. तो धुंदुकारी त्या ठिकाणी भागवताच्या समोर आला आणि त्या भागवताचं त्याने दर्शन घेतलं, नमस्कार केला.
आणि काय बोलतो, धन्या भागवती कथा प्रेत पीडा निवारणी. दादा, आजपर्यंत तुझ्या भागवताने हरिभक्ताचा उद्धार केला असल, दानवीर माणसाचा उद्धार केला असल, एखाद्या माणसाचा उद्धार केला असल, पण दादा खरं सांगू, आज तुझ्या भागवताने माझ्यासारख्या प्रेताचा, पिशाचाचा उद्धार केला. म्हणून ही कथा प्रेत पीडा निवारणी, पिशाचाच्या पीडेपासून मला मुक्त केलेला आहे. तुझी भागवत कथा धन्य आहे. आणि त्याला विमान न्यायला आलं आणि विमानात बसून तो वैकुंठाला निघून गेला. सगळे लोक गावातले उठले आणि त्या गोकर्ण महाराजाला बोलू लागले, तुमच्या भावाने भागवत ऐकलं, त्याला विमान आलं आणि तो विमानात बसून गेला. आम्ही पण भागवत ऐकलंय, आम्हाला विमान का नाही आलं? ते म्हणले, तुम्हाला जायचं का? म्हणले हो. बोलवायचं का विमान? कोणाकोणाला जायचे स्वर्गाला? आता विमान बोलवायचं, बाकी काही नाही. जायचं का? पाठीमाग पटकन बसायला मागच्या मागे जागा आहे. पुढच्याचा विचार होस तर तुम्ही चला तर जायचंय का? त्या कोणीच हा म्हणत नाही. आणि भागवत ऐकायला विमानात बसून जासाठी. विमान कोणतं आहे माहितीये का? ह्या उत्तम नगरातल्या लोकांनी वाद केला, एकट्या धुंदुकारीला न्यायला विमान आलं आणि आम्हाला विमान नाही आलं. का नाही आलं? भागवत ऐकण्यात भेद झाला. तीव्र तळमळ होती धुंदुकारीच्या मनात, मला पिशाच योनीतून मुक्ती भेटावी. आणि त्याने तन्मन धन अर्पण करून ती भागवताची कथा ऐकली. ऐकल्यावर श्रवण, तिचं मनन, तिचं निधी ध्यासन झालं. म्हणून 7व्या दिवशी त्याला आत्मसाक्षात्कार झाला. भागवत कसं ऐकावं सोप्या भाषेत सांगू का तुम्हाला? बाजार कोणत्या दिवसाचा आहे? बाजार शेलूचा शनिवारी, शुक्रवारी, शनिवारचा. बाजाराला गेल्यावर आपण पिशवी घेऊन जातो आणि साऱ्या बाजारात हिंडतो, सगळा बाजार एका पिशवीत टाकून आणतो. घरी आल्यावर तसंच अडकून ठेवतो का? त्याला खाली दिसतो, त्याच्यातला सगळा भाजीपाला निवडतो, व्यवस्थित फ्रीजमध्ये लावून देतो आणि ज्या दिवशी जी भाजी करायची तेवढीच भाजी घेऊन त्याची भाजी बनवतो. बरोबर आहे की नाही? तसं हे 7 दिवसाचा भागवताचा बुद्धिरूपी पिशवीत बाजार करून घ्यायचा, त्याला साठवून ठेवायचं. आणि ती साठवून ठेवल्यावर संध्याकाळी घरी गेलं, निवांत अंथरुणावर बसल्यावर या भागवतातलं काय काय घेण्यासारखं आहे ते आपल्या बुद्धिरूपी पिशवीमध्ये, मनरूपी फ्रीजमध्ये ते भरून ठेवायचं. आणि 12 महिने जीवन जगत असताना कधी सुख भेटल, कधी दुःख भेटल, त्या सुखदुःखामध्ये आपण ऐकलेले भागवतातले ते शब्द, ते दृष्टांत, ती कथा आपल्या जीवनाला कुठं कुठं कामी पडल, ती कथा आठवणीत आणायची आणि तसं तसं जीवन सुंदर बनवत चालायचं. मग जीवन सुंदर होत असतं. अशी भागवत कथा ऐकायची. तुम्ही भागवत कथा ऐकली गावातल्या लोकांनो, पण तुम्ही इकून ऐकली, इकून सोडून दिली. मंडपात होते तवर सगळ्यांनी ऐकली, मंडपाच्या बाहेर गेले तुम्ही त्या महाराजाला देऊन टाकली. म्हणून तुम्हाला नेण्यासाठी विमान आलं नाही. विमान म्हणजे काय? तर विमानाची व्याख्या केली. एकदा धुंदुकारीने ऐकलं, त्याला विमान न्यायला आलं, ध्रुव बाळाला न्यायला आलं. आपल्याला काय येत नाही. तर विमानाचा अर्थ आहे 7 दिवस ज्याने कथा कीर्तन ऐकले त्याच्या जीवनातला अभिमान गळून पडला पाहिजे. विगताः मानः विमानः. 7 दिवस भागवत ऐकल्याच्या नंतर आपल्याला स्वरूपाचा, संपत्तीचा, सत्तेचा, कोणत्याही प्रकारचा गर्वच जवळ नसला पाहिजे. आणि तोच माणूस देव होत असतो आणि त्याला देव भेटत असतो. म्हणून जीवनातला अहंकार इथं सोडून द्या. मी फक्त देवाचा भक्त आहे आणि देव माझा आहे एवढं जरी कळालं तर तुकाराम महाराज म्हणते तोच व्यक्ती देव होत असतो ज्याचा अहंकार. त्या भक्तीचं दुःख हरण केलं. भागवत ऐकल्यामुळे ज्ञान वैराग्याला जागृत अवस्था प्राप्त झाली, तरुणावस्था प्राप्त झाली आणि भक्ती देवीच्या आनंदाला पारावार राहिला नाही.
त्या भक्ती देवीने एवढं सुंदर भजन केलं आणि त्या भजनामध्ये मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारदः. जिथे माझे भक्त माझं भजन करतात तिथं जाऊन मी उभा राहत असतो, तिथं माझं वास्तव्य असतं, तिथं मी हरवलेला सापडत असतो जे माझं भजन करत असतं. देवाने त्याला सापडण्याचा पत्ता सांगितलेला आहे. भक्ती देवीला आनंद झाला, भक्ती देवीला सुंदर असं भगवंताचं दर्शन झालं. बोली गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंताने दर्शन दिलं. त्या भक्ती देवीने विचारलं, प्रभो माझं दुःख दूर झालंय, मी आज आनंदी आहे, पण माझा एक प्रश्न आहे की मी आता इथून पुढे कुठं राहू. भक्तीने विचारलं, मी कुठं राहू. त्यावेळेस माझ्या भगवंताने सांगितलं, वैष्णव मुनी मानसानी, तू माझ्या वैष्णवांच्या हृदयामध्ये जाऊन निवास करायचा. जे माझं रात्रंदिवस भजन करतात त्यांच्या हृदयामध्ये तुझं वास्तव्य राहील. आणि ती भक्ती देवी तेव्हापासून देहूला राहायला गेली तुकाराम महाराजांच्या हृदयामध्ये. आणि ती भक्ती देवी तुकाराम महाराजांच्या घरात राहायला गेली तर तिथं मुक्ती ही तिची दासी होऊन राहिली.